मी मुख्यमंत्री होईल असं कधीही वाटलं नव्हतं। जेनझींसोबत फडणवीसांचा संवाद। मी मुख्यमंत्री झालो तसं कुणीही होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य। जेनझीवरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर निशाणा। रेशीम बागेत पैसे देऊन जेनझी आणले नव्हते, फडणवीसांचा काँग्रेसला टोला। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। बारामतीच्या रुई परिसरातली घटना आत्महत्या की हत्या, तपास सुरू। भंडाऱ्यातील मोकळ्या तलावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। मोहाडी तालुक्यातल्या निलज गावातील घटना, तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर उतरवलं। मुंबईत उबाठाचं तिरंगा आंदोलन। अमित ठाकरेंसह काँग्रेस नेतेही होणार सहभागी। मैदानं, मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आंदोलन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर। एमआयडीसीतील रस्त्यांची करणार पाहणी। मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण। सोमवारी पक्षानं बोलावली बैठक, सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार। संभाजीनगरातील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणात नवा ट्विस्ट। संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर। कौटुंबिक छळाच्या आरोपासह प्रॉपर्टीचा वाद। सोलापुरात तुकाराम मुंढेंविरोधात तेल व्यापारी आक्रमक। सुट्टे तेल विक्री बंद केल्यानं छोटे व्यापारी अडचणीत येणार असल्याचा दावा। लातूर उमरगा महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख द्या अशी मागणी। गिरगावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना। भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू, 5 जण जखमी। संभाजीनगरात पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण। भोकरवाडी टोल नाक्यावरली धक्कादायक घटना। 2 मुलांची हत्या करून आईची आत्महत्या। कोल्हापूरच्या नांदणी मच्छी मार्केट परिसरातली घटना। 1.5 वर्षाच्या मुलासह 4 वर्षाच्या मुलीला संपवलं। गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले। पुजारी टोला धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामं अखेर सुरू। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग। शिरूरमध्ये 22 वर्ष तरुणीवर सामूहिक अत्याचार। नोकरीचं आमिष दाखवून लॉजमध्ये डांबून अत्याचार, मारहाण केल्याचाही दावा। नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला। मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात अटक। नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशांवर कारवाई। दोहड घाट परिसरात 74 टन मांगूर मासे नष्ट। चाळीसगाव तालुक्यात जादूटोण्याचा प्रकार। 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी ज्वलनशील पदार्थ फेकला। महिनाभरापासून वाकडी गावात दहशत। बंगालच्या उपसागरात परदेशी मालवाहू जहाज बुडालं। पनामाचा ध्वज असलेल्या जहाजातील 24 खलाशी बेपत्ता।